नमस्कार मंडळी, जय खानदेश. कशात सर्व? आय होप सर्व मस्तच असाल. तर मिसेस देवश्री जळगावकर ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर इथं झालेली आहे माझी देवपूजा. तर आमची चहा वगैरे पण झालेली होती. तर वाजले होते 9. तर आईंची बीपीची गोळी असते, तर ताई आईंसाठी करत होत्या ज्यूस. आणि आमच्या आईंचं ऑपरेशन झालेलं आहे, तर मग डॉक्टरांनी आईंना ज्यूस प्यायला सांगला आहे फळांचा. तर आज करत होते आम्ही डाळिंबचा ज्यूस. रोज वेगवेगळ्या फळाचा ज्यूस करतो आम्ही. तर डाळिंब वगैरे शिरले, मग ताईंनी आईंना ज्यूस वगैरे करून दिला, पप्पांना नाश्ता दिला, आम्ही पण सफरचंद वगैरेचा नाश्ता केला. तर मग निघालो साड्या पिको फॉल करायला. तर कारण की नवरात्र येत आहे, तर मग साड्या तर लागतात रोज वेगवेगळ्या घालायला, उपास राहतात. तर मग साड्या वगैरे पिको फॉलला टाकल्यास त्याच्याच बाजूला दुकान होतं. तर मग आम्हाला थोडा सामान पण घ्यायचा होता. तर या मावशी काहीतरी गाडत होत्या म्हणून तोंड बांधलेलं आहे बरं का, नाही तर म्हणशाल तुम्ही व्हिडिओसाठी बांधलेलं आहे, तर नाही. तर मग दुकानातनं थोडा सामान पण घेतला आम्ही, सामान वगैरे घेतला. मग आलो घरी. तर मग लागलो स्वयंपाकाच्या तयारीला. तर मग इथे बसले मी डाळ निसायला. तर आज करायचं होतं पालक डाळ भात. तर मी इथे तुरीची डाळ निसत होती मी आणि ताई. तर डाळ वगैरे निसणं झाली, तर मग डाळ टाकली मी शिजवायला. तर मग यांना ऑफिसला पण जायचं होतं, तर लवकर स्वयंपाक करायचा. पप्पांना पण ड्युटीला जायचं होतं. तर मग लावली डाळ शिजायला, तोपर्यंत पालक वगैरे कापून घेतली. तर चला करूया आपण आता फोडणीची तयारी. तर मंडळी झालं आपलं पालकचं वरण बनवून. तर ताई टाकत होत्या भात. ताईने तांदूळ धुवून घेतले, टाकत होते पातेल्यामध्ये, कारण इकडे पातेल्यातच भात करता मंडळी. कुकरमधला भात कोणालाच नाही आवडत. तर मग इकडे बघा मी भाताला उकळी येत होती, ते हलवत होती, कारण की नाही हलवलं तर मग ते खाली लागून जातं. आणि इकडे होत होतं आपलं कमी गॅसवर वरण पण शिजत होतं, पण त्याला पण हलवत होती मी, कारण की ते गॅस फुल असलं की ते लागून जातं खालती. तर मग झालं होतं आमचं सगळं स्वयंपाक. तर पोळ्या 2-3च करायच्या होत्या आईन पप्पाच्या, कारण की आम्ही तर भातच खातो. वरणासोबत खूप छान लागतं पालकचं वरणसोबत भात, पोळ्याने चांगलं लागतं. तर चिमीसाठी पण करायचं होतं सेम, पण चिमीचं फिकं असतं, हे आमचं तिखट होतं. तर स्वयंपाक झाला मग आमचा. मग आम्ही बसतो जेवण करायला. बघा मी इथं कांद्याची पात पण घेतली, पप्पाने आणली सकाळी बाजारातनं. लिंबूसोबत तर खूप छान लागतो हा डाळ भात. चला तर जाऊया मग आता वरती. आपण सगळं आवरलं माझं, तर मग वरती जाऊया. तर आली मी वरती. तर जाऊया आपण आता बाल्कनीमध्ये. तर मी सकाळी कपडे सुकवायला टाकले होते, ते कपडे काढायचे होते मला. तर मग चला आपण कपडे काढूया. तर या बघा मी तुझ्या जाऊरी चिमूबाई खूप करते, तर ते सुकवायला टाकलं होतं. ताईने काल धुतल्या होत्या ना, ते सुकवायला टाकलं होत्या मगाची. तर मी कपडे काढून घेतले. मग तर बघा ही चिवताईने घरटं बनवलं वायरीमध्ये. तर ती झोपली होती, तिचं गुच्छ व्हिडिओ घेऊन घेतला मी. तर बघा हे हिरव्या जाळ्या दिसतात, हे सगळे माझ्या सासू सासऱ्यांनी झाडं लावलेले. तर माझ्या सासऱ्याला तर खूपच आवडतं झाडं, माझ्या सासू आणि सासऱ्यांना. म्हणजे माझे सासरे आहे फॉरेस्टमध्ये, त्यांना खूप झाडं आवडतं, म्हणजे आम्हाला पण आवडतं, पण त्यांना थोडं जास्तच आवडतं. तर हे बघा माझा समोर रूम दिसतो, तो आहे माझा रूम आणि हा आहे हॉल. तर हा माझा बेडरूम आहे. तर रूम पण मी वरती आल्यावर आवरून घेतला, कारण की सकाळी इतकं टाईम नाही भेटत उठल्यावर, आणि सकाळी खूप कामं असतात. तर मग आम्ही दुपारी आराम करायला येतो, तेव्हाच रूम आवरून घेतो, ताई पण आणि मी पण. तर मग आमच्याच रूममध्ये छोटीशी बाल्कनी म्हणजे जरा तुम्हाला दाखवते मी. तर चला जाऊया आपण आता बाल्कनीमध्ये. तर हे दरवाजे आम्ही राहायला आले तेव्हाच लावून घेतले होते कडेचे, तिकडे पण लावलेलं आहे बाल्कनीला खाली आणि इथं आमच्या रूमला. तर चला आपण जाऊया आता बाल्कनीतनं बाहेर. तर आम्ही आता हे घर नवीन घेतलेलं होतं, कारण की ते जुन्या घरात एवढी भीती नव्हती, तिकडे वर्गाचं आहे राहतं, पण इकडे खूप बाबा कोणीच नाही, दुपारी बाहेर खूप सामसूम असते. बघा मी खाटवर कपडे लावलेले बाहेर, आणि ते आहे कंपाऊंड, आणि तो वरच्या बाल्कनीतनं जिना आहे वरती गच्चीवर जायला. तर बघा तुझी सवय लावलेली मी आहे कुबेरचं झाड रूममध्ये ठेवलं आहे मी, बांबू प्लॅन्ट.
तर मंडळी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही चुकलं असेल तर समजून घ्या. चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.